गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आर्थिक लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। तर आम्ही हाऊसबोटमध्ये आमचा सेकंड डे आहे, म्हणजे आम्हाला आज निघायचं। तर सकाळची गडबड, ब्रेकफास्ट वगैरे रेडी होता, ब्रेड बटर पोहे चहा वगैरे मस्त आम्ही खाऊन एन्जॉय केला आणि आम्ही निघत आहोत। आता बोटमध्ये बसलेलो आम्ही सगळेजण। आता आम्ही निघत आहोत पहलगामला जायचं आम्हाला। तर इथून 80 किलोमीटर आहे श्रीनगरवरून। तर आम्ही बोटमध्ये बसून आम्ही आमच्या बाहेर पडत आहोत। आम्ही आलो इथं पहलगामला। तर आमचा एक पहिला पॉईंट आहे घोड्यावरनं जायचं, मिनी स्वित्झर्लंड म्हणून असं पॉईंट आहे। तर घोड्यावरनं जायचं। तर आम्ही सगळेजण घोड्यावर बसलो आणि तिथून आम्हाला किती 1 तास लागला आम्हाला पोहोचायला वगैरे। तर खूप डेंजर आहे हा, तुम्ही विचार करून जा, खूप अवघड रस्ता आहे बापरे। जास्त मला काही शूट करता नाही आलं, थोडं जेवढं झालं तेवढं आम्ही घेतलेलं आणि निघालो आम्ही सगळेजण इथून। हे बघा, हे आहे मिनी स्वित्झर्लंड। तर अशा प्रकारे आम्ही आलो आणि छान आहे, मस्त सगळे असं स्नो, झाडं असे, हवा वगैरे खूप छान येत होती आणि खूप छान आहे लोकेशन, असं मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात त्याला। आणि इथं आम्ही मस्त भेळ घेतली छान। तर भेळ खात आम्ही एन्जॉय केला, आम्ही फोटो वगैरे घेतल्या थोड्याशा आणि छान आहे। तर अशा प्रकारे आणि नंतर पुढे मुलांनी झिप लाईन वगैरे आहे इथं। तर मुलांनी आरुष, शंकर आणि अनुज आणि अक्षत हे चौघजण झिप लाईनच्या तिथं गेलेले आणि झिप लाईन करून येत होते। हे बघा, एक एक करून सगळे येत आहेत आणि त्यांनी तसा एन्जॉय केलेला। आम्ही इथं मस्त बसून थोडंसं बाबा इथं बघा। हां अरे इथं बघ। करू चालू आहे। आमचं झालं सगळं इथलं। तिथून आम्ही इथून परत घोड्यावरनं खाली गेलेलो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसऱ्या पॉईंटला, आरू व्हॅली आणि बेताब व्हॅलीला। तर तिथून आम्हाला वेगळी गाडी करावी लागली, कारण का ही आमची गाडी जी आहे ना तिथं अलाउड नव्हती, म्हणजे बाकीच्या पॉईंटला। तर आम्ही वेगळी गाडी केलेली, तिथून आम्ही 2 गाड्या केल्या आणि आम्ही पॉईंटला गेलो। हे बघा, हे आरू व्हॅली आहे, खूप सुंदर आहे, वेदर पण छान होतं, इतकं सुंदर दिसत होतं ना। हे जे डोळ्यानं पाहण्यात जे आनंद आहे ना, ते फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये एवढं छान येत नव्हतं। खूपच छान आहे, तुम्ही एकदा जाऊन या काश्मीरला। मी खरंच सांगते, खूप मस्त आहे, एकदम असं अद्भुत आहे सगळं पाहण्याचं। तर आरू व्हॅली झाली आणि हे बेताब व्हॅलीचे फोटो आहेत, व्हिडिओ काही झालं नाही कारण का आम्ही खूप दमलेलो। आणि अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? छोटासाच आहे, प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक यू फॉर वॉचिंग। बाय।